आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या 71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शासनाच्या विविध विभागांतील 8,169 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद जारी. आणि फार्मा क्लस्टरसाठी मिहान विशेष आर्थिक क्षेत्र उत्तम पर्याय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरातील 72व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र वितरित केली. त्यानंतर नव्यानं नियुक्ती झालेल्या काही जणांशी त्यांनी संवाद साधला. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. आपल्याला नोकरीची संधी दिल्याबद्दल नव्यानं भरती झालेल्यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आणि आपली कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्यांची श्रेणी सुधारण्यासाठीच्या कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूलचं महत्त्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी यापूर्वी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात नव्यानं नियुक्त झालेल्या 71,000 जणांना तर ऑक्टोबर महिन्यात 75,000 जणांना नियुक्तीपत्र वितरित केली होती. दरम्यान आज नागपूरमध्ये भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण संस्था, भारतीय खाण ब्युरो, आयकर, डाक विभाग, सांख्यिकी विभाग, कर्मचारी भविष्य निधी संघटन, एम्स, कर्मचारी विमा महामंडळ, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ या 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना रोजगार मेळा अंतर्गत नियुक्तीपत्र दिली गेली. भारताचं आत्मनिर्भरतेच्या आणि स्वावलंबनाच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असून देशाला विकसित करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केलं. नागपुरातील राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय NFSC इथल्या सभागृहात चौबे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरण झालं. याप्रसंगी चौबे यांच्यासह आयकर, EPFO, वस्तू सेवा कर विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पंतप्रधानांच्या संबोधनाचं थेट प्रक्षेपण पाहिलं. नागपूरच्या रोजगार मेळाव्यात रेल्वेत नोकरी मिळालेल्या महिला उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझं नाव मधुकला संतोष बोदेरे आहे. मला सिनियर TC ची पोस्ट मिळाली आहे आणि ह्या प्रिपरेशनसाठी मला 1 ते 1.5 वर्ष लागलं. माझ्या कठोर मेहनतीने अचीव केलं आणि मला जी पोस्टिंग हवी होती ती मिळाली. तर मी आज खूप खुश आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांचं आणि भारत सरकारचं खूप खूप धन्यवाद करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सुरू होणाऱ्या सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 20 ते 22 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील पुसा इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित या परिषदेचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवत आहेत. या बैठकीत प्रभावी पोलिसिंग, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांविरुद्ध युद्ध आणि सीमा व्यवस्थापन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठं आणि स्त्री शक्ती जागर या चित्ररथावर साकारण्याचं काम दिल्ली इथं युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तीपीठं प्रसिद्ध आहेत. या 3.5 शक्तीपीठांमध्ये कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचं श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. भारतात पहिल्या प्रारूप G20चं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिपद्वारे आयोजन करण्यात आलं आहे. प्रारूप G20ची शिखर परिषद 30 आणि 31 जानेवारी 2023ला मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्थान कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली आहे. भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत मॉडेल G20 परिषदेचं उद्घाटन करतील आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उद्घाटनाचं अध्यक्षस्थान भूषवतील. या कार्यक्रमात देशभरातून एकूण 155 तरुण सहभागी होणार आहेत. G20 हे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांसाठी एक व्यासपीठ आहे. जागतिक भागीदारी, संधी आणि आव्हानं या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात मुख्य, वित्तीय आणि नागरी समुदाय अशा एकूण 3 विषयांवर परिसंवाद होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे 8,000पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असं आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितलं. राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल आणि वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये 8,169 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगानं जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असं आवाहन निंबाळकर यांनी केलं आहे. या पदभरतीसाठी 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या mpsc.gov.in तसंच mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पदभरतीमध्ये सर्वाधिक 7,034 पदं ही लिपिक टंकलेखक संवर्गातील आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होत आहे. मंगळवारी या प्रश्नी आयोगापुढे सुनावणी झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ येत्या 23 तारखेला संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याबाबत झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आले, मात्र यावर कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान दोन्ही पक्षांतर्फे सध्या युक्तिवाद जारी आहे. मराठी बोलणाऱ्या प्रत्येकानं भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असा सूर वर्धा जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला. दरवर्षी दिनांक 14 ते 28 जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा ग्रंथालयात दुर्मिळ मराठी ग्रंथांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे. जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात लावण्यात आलेल्या या 3 दिवसीय प्रदर्शनात दुर्मिळ मराठी ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शन दिनांक 23 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 47.5% वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या 1232 लाखांहून जास्त होती, तर 2021 मध्ये याच कालावधीत ही संख्या 838 लाखांहून जास्त होती, असं नागरी विमान वाहतूक संचालनालयानं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला 42,370 कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रेल्वेला 1,91,128 कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न मिळालं होतं. यंदाचं आर्थिक वर्ष 2022-23 संपण्यापूर्वी 71 दिवस अगोदरच रेल्वेच्या महसुलात चांगली भर पडल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगलीच ख्याती प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्वस्त आणि दर्जात्मक उत्पादनं तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे झालं तर आपल्या फार्मा उद्योगांमध्ये असलेल्या निर्यातीच्या अफाट क्षमतांचा विस्तार होईल, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आजपासून सुरू झालेल्या 72व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी केलं. या प्रसंगी भारताचे औषध महानियंत्रक आणि नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. वेणुगोपाल सोमाणी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील अधिकाधिक लोकांना फार्मा क्षेत्राशी जोडण्यासाठी अधिकाधिक कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. नागपूर हे देशाच्या मध्यभागी स्थित आहे आणि या ठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटीसह भरपूर लॉजिस्टिक सुविधा आहेत. मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये जमीन, पाणी, वीज आणि औद्योगिक क्लस्टरच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिंधी ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्गाची उपलब्धता यामुळे नागपूरला अनेक दृष्टिकोनातून व्यवहार्य बनवलं आहे आणि औषध उद्योगांनीही इथं आपलं क्लस्टर स्थापन करण्याबाबत विचार करावा, असं आवाहन गडकरी यांनी फार्मा कंपन्यांच्या सीईओंना केलं. यावेळी बोलताना डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी फार्मा उद्योगानं प्रॉडक्ट बेस्ड मॉडेलपासून सर्व्हिस बेस्ड मॉडेलवर काम करण्याची गरज आहे, असं मत मांडलं.
विदर्भात सध्या थंडीचा भर काहीसा ओसरला असून वातावरण कोरडं आहे. हे वातावरण पुढील 5 दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 14.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. नागपूरचं किमान तापमान 15.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या 71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शासनाच्या विविध विभागांतील 8,169 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद जारी. आणि फार्मा क्लस्टरसाठी मिहान विशेष आर्थिक क्षेत्र उत्तम पर्याय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरातील 72व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.